हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रावण महिन्यातील कोणत्याही एका सोमवारी महादेवाच्या पिंडीवरून ही एक वस्तू घरी आणा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येचं तुम्हाला निवारण दिसेल. श्रावण महिन्यात शिवलिंगावरून ही एक वस्तू घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. या एका वस्तूला घरी आणल्याने तुमच्या आयुष्यातील असंख्य असे संकटे दूर होतील. 7 जन्म तुम्हाला मुक्ती मिळेल. मित्रांनो, असे म्हणतात श्रावण महिना भगवान शिवाला अर्पण आहे. त्यामुळे या श्रावण महिन्यात महादेवाची जो कोणी पूर्ण भक्तिभावाने पूजा करतो, पूर्ण श्रद्धेने महादेवाची पूजा करतो, त्याच्या आयुष्यातील त्याची प्रत्येक इच्छा ते जो महादेवापुढे ठेवेल ते नक्की पूर्ण होते. महादेवाला भगवान भोलेनाथ सुद्धा म्हणतात आणि या श्रावण महिन्यात त्यांची पूजा केल्याने आपली कितीही मोठी किंवा कसलीही इच्छा असो ते महादेव नक्कीच पूर्ण करतात. आणि श्रावणच्या या शुभ मुहूर्तावर जो कोणी व्यक्ती ही एक गुप्त वस्तू महादेवाच्या शिवलिंगावरून आपल्या घरी आणून ठेवेल त्याच्या आयुष्यात सदैव सुख आणि समृद्धी राहील. ती वस्तू कोणती आहे ते आम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. मित्रांनो, ही एक गुप्त वस्तू जो कोणी आपल्या घरात आणून स्थापन करतो त्याच्या आयुष्यात सदैव सुख समृद्धी सोबत त्याच्या घरात अन्नधान्याची कमी कधीच होत नाही. या एका वस्तूला आपल्या घरात आणल्याने त्या व्यक्तीच्या आयुष्यात सर्व काही मंगलमय होतं. आणि श्रावण महिन्यात सर्व शिवभक्त हे महादेवाची पूजा करण्यास तल्लीन असतात. सर्व शिवभक्त पूर्ण भक्तिभावाने महादेवाची पूजा करतात, त्यांच्यावर जल अर्पण करतात, त्यांना भोग चढवतात, त्यांची भक्ती करतात, त्यांचे नामस्मरण करतात. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया कोणती आहे ती वस्तू. पण त्याआधी तुम्ही या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, सोबत कमेंट सेक्शनमध्ये तुमची राशी जरूर सांगा, कारण जर या श्रावण महिन्यात तुमच्या राशीसाठी कोणता अत्यंत उपयुक्त असा उपाय असेल तर आम्ही ते तुम्हाला रिप्लायमध्ये नक्की सांगू. तर चला सुरू करूया, पण त्याआधी या व्हिडिओला लाईक नक्की करा. मित्रांनो, जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर हा उपाय नक्की करून बघा. तुम्हाला लवकरात लवकर नोकरी लागण्याचे योग जुळून येतील. तुम्हाला मार्केटमधून काळ्या मिऱ्या आणायच्या आहेत आणि ते एका छोट्याशा काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरायच्या. त्यानंतर त्या काळ्या मिऱ्यासोबत तुम्हाला 1 लोटा गंगाजल घ्यायचं आहे आणि हे तुम्ही कोणत्याही सोमवारी करू शकता. असं बंधन नाही की हे फक्त श्रावण महिन्यातच करायचं आहे. तुम्ही कुठल्याही सोमवारी हा उपाय करू शकता. त्या बॉटलीमध्ये काळ्या मिऱ्या भरल्यानंतर आपल्याला 1 लोटा गंगाजल घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर मार्केटमध्ये ते फ्रीमध्ये मिळून जाईल. फक्त त्यासाठी 10 रुपये द्यावे लागतील. 10 रुपयात गंगाजलची बॉटल मिळेल. आणि त्यानंतर तुम्हाला ते गंगाजल आणि ते बॉटल महादेवापाशी न्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला ते गंगाजल महादेवावरती अर्पण करायचे आणि त्यानंतर जे काळ्या मिऱ्याची बॉटल आहे ते तिथे ठेवायची आणि आपल्या घरी आणून देवघरात ठेवायची. आणि नंतर घरी स्थापन केल्यानंतर जेव्हा तुम्ही नोकरीचे किंवा इतर असे शुभ कामाला जाल ज्यात तुम्हाला वाटतं की हे काम पूर्ण व्हावं, त्या दिवशी यापैकी एक काळी मिर्च तुम्हाला तुमच्या खिशात घेऊन जायची आहे. मित्रांनो, या उपायाला अंधश्रद्धा असं समजू नका, कारण हा प्राचीन उपाय आहे आणि शिवपुराण ग्रंथात 54 नंबरच्या अध्यायामध्ये सुद्धा या उपायाबद्दल सांगितलं गेलेलं आहे. मित्रांनो, या उपायाला पूर्ण श्रद्धेने केलं तर त्याचं फळ मिळतं आणि हा उपाय 100% उपयुक्त आहे. शास्त्रामध्ये जे काही उपाय सांगितले गेलेले आहे त्याने आपल्याला नक्की बळ मिळतं आणि आयुष्यात प्रत्येक गोष्टीवर त्याचा चांगला प्रभाव पडतो. आता पुढची जी गोष्ट आहे ती तुम्ही नक्की करा. जर तुमच्या घरात महादेवाची एखादी मूर्ती किंवा फोटो किंवा महादेवाचा जो पूर्ण परिवार आहे, गणपती, पार्वती माता आणि जे पूर्ण परिवार, त्यापैकी एकाचाही फोटो किंवा मूर्ती नसेल तर श्रावण महिन्यातील श्रावण सोमवार अतिशय शुभ मानला गेलेला आहे. त्या दिवशी तुम्ही त्यांची मूर्ती किंवा फोटो वगैरे आणून तुमच्या घरात ठेवू शकता आणि हा खूप शुभ योग मानला जातो. जर तुम्ही श्रावण महिन्यात त्यांची स्थापना तुमच्या घरात कराल तर हे तुमच्या जीवनावर एक सकारात्मक प्रभाव टाकतो. तुमच्या आयुष्यातील संकटे, तुमच्या आयुष्यातील ज्या काही बाधा आहेत त्या लवकरात लवकर दूर होण्यास मदत करतात. हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे. हा उपाय जो व्यक्ती करतो त्याच्या आयुष्यात धनधान्याची कधी कमी होत नाही. त्यामुळे जर तुमच्याही घरात श्रावण महिन्यात एखादी तुम्ही मूर्ती किंवा फोटो आणून स्थापन करण्यासाठी इच्छुक असाल तर नक्की करा. हा खूप शुभ योग मानला जातो. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट, श्रावण महिन्यात तुम्ही रुद्राक्ष सुद्धा घालू शकता. श्रावण सोमवारी तुम्हाला रुद्राक्ष घ्यायचं आहे, ते तुम्हाला महादेवाच्या मंदिरात न्यायचं आहे आणि पिंडीला 2 मिनिटे त्याचा स्पर्श ठेवायचा. त्यानंतर त्याला खाली ठेवून महादेवाचा
देवाचा आशीर्वाद घ्यायचा आहे। त्यानंतर ते तुम्ही गळ्यात किंवा हातात घालू शकता। आणि तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगतो, महादेव जेव्हा रडत होते तेव्हा त्यांच्या अश्रूपासून हे रुद्राक्ष उत्पन्न झालेलं आहे। त्यामुळे यावर महादेवाची असीम कृपा आहे आणि तुम्ही रुद्राक्ष जर घालाल तर त्यामुळे तुमच्या जीवनावर एक चांगला परिणाम पडतो। रुद्राक्षाचे खूप सारे फायदे आहेत, त्याबद्दल आपण नक्की एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू। मित्रांनो, जर समजा तुमच्या घरात आर्थिक अडचणी येत असतील, पैशामुळे तुमचे खूप कामं थांबत असतील किंवा तुम्हाला सतत पैशाबाबतीतल्या अडचणी येत असतील तर श्रावण सोमवारी हा उपाय तर तुम्ही नक्की करा। श्रावण सोमवारी तुम्हाला मार्केटमधून बाजारामधून कुठल्याही प्रकारचा एक छोट्या साईजचा डमरू आणायचा आहे। तो प्लास्टिकचा असेल तरीही चालेल आणि त्या डमरूला आणून महादेवाच्या शिवलिंगाला त्याचा स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर महादेवाचा आशीर्वाद घेऊन तो डमरू तुम्हाला तुमच्या पूजा घरात आणून स्थापन करायचा आहे आणि प्रत्येक सोमवारला त्याची पूजा करायची। मित्रांनो, हा उपाय एवढा प्रभावी आहे, हे उपाय केल्या मात्रानेच तुम्हाला याचा अनुभव यायला लागेल। तुमच्याजवळ संपत्ती वाढायला लागेल, तुमच्याजवळ पैसा हे यायला लागेल आणि तुमचा पैसा हे टिकायला लागेल। आता या गोष्टीत तुमची भक्ती असणे खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय कराल तर नक्की तुम्हाला याचे फळ मिळेल। मित्रांनो, समजा जर तुमचे खूप सारे शत्रू असतील, जसे तुमच्यावर खूप सारे लोक जळत असतील आणि त्यांना वाटत असेल की तुम्ही कधीही पुढे नाही जाव, ते प्रत्येक प्रयत्न करत असतील तुम्हाला मागे ओढण्याचा, तुम्हाला सुद्धा वाटत असेल की काही लोक तुम्हाला प्रगती करण्यापासून थांबवतायत, तुम्हाला अडचणी घालतायत, तर त्यांच्यासाठी श्रावण सोमवारी हा उपाय तुम्ही नक्की करा। तुम्ही बाजारामधून एक छोटासा त्रिशूळ आणा, नंतर महादेवाच्या मंदिरात जा, त्यावर कुंकुम हळद टाका, त्यानंतर महादेवाला स्पर्श करून तो शिवलिंग घरी आणून तुम्ही तुमच्या देवघरात स्थापन करा। त्यानंतर तुम्हाला कधीही कुठल्याही प्रकारचा अडचण जाणार नाही। तुमचे शत्रू कितीही प्रयत्न करो, त्यांचे लाख प्रयत्न सुद्धा तुम्हाला काहीही फरक पडणार नाही। जसे की आम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय की महादेव एकदा ज्यांच्यावर त्यांची कृपा करतात त्यांच्या आयुष्यात कधीच कुठली अडचण येत नसते। मित्रांनो, जर दुर्भाग्य तुमची साथ सोडत नसेल, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत हे असेल आणि तुमच्या प्रत्येक चांगल्या कामात या दुर्भाग्यामुळे काही ना काही अडचण येत असेल किंवा तुम्ही कधीही सुख जास्त अनुभवू शकत नसाल, तुमच्या आयुष्यात सुखाचा काळ लवकर येत नसेल आणि आला तरीही खूप लवकर निघून जात असेल, तर तुम्ही श्रावण महिन्यात कधीही केव्हाही 2 मोरपंख आणून तुमच्या घरात ठेवा। असा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात जे तुमचं दुर्भाग्य आहे, ज्याला आपण बॅड लक म्हणतो, ते निघण्यास सुरुवात होईल। तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं होईल, तुमच्या भाग्याचा उदय नक्की होईल। फक्त 2 मोरपीक पंख आणून तुम्हाला तुमच्या घरात ठेवायचे आहे। मित्रांनो, श्रावण महिन्यात ज्यांचाही व्रत असेल त्या व्यक्तींनी कधीही तो व्रत तोडू नका किंवा त्या व्यक्तींनी व्रत तुटण्यासारखं काहीही करू नका। त्या व्यक्तींनी बाहेरचा कुठल्याही प्रकारचा ज्यूस काहीही पिऊ नका, कारण तो कसा बनतो आणि त्यात मीठ हे टाकलेलं आहे की नाही ते तुम्हाला माहिती नसते। आणि बंद डब्यातला जसा की बॉटल मधला ज्यूस सुद्धा पिऊ नका, कारण त्यात सुद्धा खूप केमिकल्स असतात आणि त्यामुळे तुमचा व्रत हा खंडित होऊ शकतो। श्रावण महिन्यात हिरवा पालेभाज्या आणि वांगे कमी खा, कारण असं मानलं जातं की हे तुम्हाला पाप लागतो आणि याला सायंटिफिक रिझन सुद्धा आहे। श्रावण महिन्यात अशा भाज्यांमध्ये कीड लागते आणि श्रावण महिन्यात मांसाहार हा करायचा नसतो, त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यात जमेल तेवढं शुद्ध आणि चांगलं खाण्याचा प्रयत्न करा। आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे लक्षात ठेवा, श्रावण महिन्यात मांसाहार बिलकुल करायचा नाही आणि श्रावण महिन्यात जेव्हाही आपण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊ तेव्हा आपल्या अंगावर अत्यंत काळ्या कलरचे कपडे नसावे। तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घरी घालू शकता, पण मंदिरात जाताना ते बदलून जा। श्रावण महिन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा तुमच्यापेक्षा खालच्या व्यक्तीला अनादर करू नका, त्यांना चिडू नका किंवा त्यांचा अपमान करू नका, कारण काय माहिती श्रावण महिन्यात भगवान शंकर तुमची परीक्षा घ्यायला आले असतील, त्यामुळे कधीही कोणाला अनादर करू नका। आणि एकदा जाता जाता या कमेंट सेक्शनमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव असं जरूर टाईप करा।